बाळूमामाच्या नावानं चांगलं शुभ सकाळ मित्रांनो. आज पुन्हा एकदा माझ्या डेली रुटीनचा शनिवारचा दिवस आणि सकाळी जायला तो आपल्या कामावरती म्हणजेच जिमवरती जायला तो. बघा आज जरासा वेळ झालता, 5:45 वाजलेले. कार्यकर्ते 5:45 वाजता टच झालता. आज गडबडीन लवकर आलता. शनिवार लेग डे, त्यामुळं कसं काय लवकर आलं तर काय माहिती नाही. मग काय मी आणि डिग्या नाश्ता करायला थांबला तर आपल्या आठवण हॉटेलमध्ये. आपल्या हर्षा भावाचं हॉटेल आहे खाली, जिमच्या खाली, तिथं नाश्ता करायला आला. मग 9, 9:15च्या दरम्यान आपली फिट अँड फाईन फिटनेस क्लब बंद केली आणि मी आणि आपले AP म्हणजेच अरुणदादा पाटील निघालो घराकडे. हे आपल्या इथे जिमला येतात, मग त्यांच्यासोबत निघालो घराकडे. मग मस्तपैकी आवरले, घराकडनं आवरल्यावर डिग्या आले. डिग्या म्हणाले चल परत्या आज जाऊया जरा गारगोटीला. म्हटलं काहीतरी काम असेल त्याचं, जाऊया. गारगोटीत पोचल्यावर राम बुक स्टॉलच्या इथं पोचला. डिग्या म्हटला नाही चिक्कूचा ज्यूस प्यायचा म्हटला. मग आला मँगो ज्यूस सेंटरच्या इथं राम बुक स्टॉलच्या बरोबर समोर. मित्रांनो अगदी प्युअर आणि नॅचरल असा ज्यूस मिळतो इथे मित्रांनो, अगदी कमी रेटमध्ये ओरिजिनल फळांचा ज्यूस मिळतो मित्रांनो. मग आम्ही दोघांनी चिक्कूशी घेतला, एक नंबर होता. दणका रोड विषय हो. मग काय एकान भागते होय. परत डिग्याने एक चिक्कू शेक आणि मी मँगो शेक घेतला. खरंच मित्रांनो एक नंबर होता. मग तिथनं आला आम्ही दिशा कॉम्प्युटरमध्ये. डिग्या जरासं काम होतं ते काम करून आला आपल्या KHC कर्मवीर हिरे कॉलेजवरती आल्यावर आपले कार्यकर्ते सगळे उभारलेले, आपले मित्रमंडळ आहेत, साहिल वगैरे ते पव्या ते उभारले निवांत. मग त्यांच्यापाशी जरा जाऊन उभारलो. मग त्यांचा व्हिडिओ घेतला. आला राम बुक स्टॉलमध्ये परत एकदा, कारण की मला जरासं जिमच्या रजिस्टर घ्यायची होती. कारण की जिमची एंट्री असेल किंवा काय असेल ते बारकं बघा कसं ह्याच्यावर बसले काउंटरवर. तिथनं आला आपले मोटरीचं काम होते एका ठिकाणी पांगेऱ्यात. मग बघा केवढी मोठी मोटर आहे बघा, 60 HP ची मोटर आहे मित्रांनो. ती अशी ही काजूच्या टलपारांचं तेल काढण्यासाठी वापरला जाणारा हा गोडाऊन आहे. ह्या मशीनतून असं तेल काढलं जाते आणि असं ते टरपाले एकत्र केले जातात बघा. मिस्त्री मी आणि सूरज तिघंजण होता, त्यांचा एक लेबर होता. हे बघा असं हात घाण काळे काढून घ्यावं लागते आधीच, त्यामुळे काय पर्याय. आपले मालक, या इंडस्ट्रीचे मालक सूरज इंगळे, तेवढ्यात ते आमचा कार्यकर्ता एक साप घेऊन आला. बघितल्यावर कशी पळायला लागल्या बघा मागं, कारण की सापान जरा फणा मारला व नाग होता असशील. बघा कसं पोत्यात वर फडी काढून बसले. हे बघा झालं तेवढ्यातच आहे मित्रांनो. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा.